वैशाली कदम जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आपल्यासोबत अभिजित दिपके आहेत। थँक्यू मॅम, थँक्यू सो मच। यूएसला जाऊन तिथं डिग्री घेऊन एक चांगला जॉब करावं, तिथं सेटल व्हावं आणि आपल्या घरच्यांना तिथं घेऊन जावं। आणि भारतात परत येऊ नये असं तुला वाटत होतं त्यावेळी? हा, म्हणजे जे एकंदरीत चालू होतं की राजकारण नुसतं जाती धर्माचं राजकारण चालू होतं, लोक एकमेकांना एवढं आपण हेट म्हणतो ते करत होतो, तर कुठं ना कुठं असं वाटलं की काय चालू आहे आपल्या देशात। त्यातला एक जो ग्रुप आहे तो पोलिसांना मारतोय आणि तुम्ही थांबवताय, तुम्ही सांगताय की ये बंद करो। मी माझ्या टीव्ही स्क्रीनवर तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करायला लावेन जिथं तुम्ही लोकांना रोखताय, मुलांना सांगताय की ह्या लोकांना आधी बाहेर काढा, असं तुमचा आवाजही त्याच्यामध्ये आलेला आहे। पुन्हा एकदा तो फुल स्क्रीन मध्ये व्हिडिओ दाखवा। नहीं 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 नहीं, ये बंद कर दे, ये बाहर जाइए, नहीं नहीं। तर ते पोलीस मला सारखे सारखे येऊन सांगायचे की काय बाहेरून लोक पाठवण्यात येणारे तुमच्या आंदोलनामध्ये वातावरण खराब करण्यासाठी, आणि ते गुंड असतील ते गुंड बाहेरून येऊन इथं वातावरण खराब करण्यात येईल, जेणेकरून पोलिसला एक चान्स भेटल लाठीचार्ज करायचा स्टुडंट्सवर। पण आमच्या सपोर्टर्सनी असलं काहीही केलेलं नाही आहे। हे सगळे लोक बाहेरून पाठवण्यात आले होती आणि याच्यात कुठं ना कुठं पोलिसांची साठगाठ होती। काही पोलीस तुम्हाला इनसाइडर इन्फॉर्मेशन देत होते आणि नंतर तुम्ही म्हणताय पोलिसांची साठगाठ होती, तर मग हे कसं डिफरन्शिएट करायचं आपण? पोलिसांचा आणि तुमचा एक संवाद झालेला आहे, तो व्हिडिओ सध्या व्हायरल आहे। आपण त्या संदर्भात एकदा तो व्हिडिओ पाहू आणि मग तुमच्याकडे जाऊ। फुल स्क्रीन मध्ये तो व्हिडिओ दाखवा। की पोलीस सांगतायत की जी गर्दी आहे ती खूप वाढत चाललेली आहे, तुम्ही आयोजक आहात तर तुम्ही या गर्दीला नियंत्रित करा, अदरवाईज हे हाताबाहेर जाऊ शकतं, असं एक साधारण त्यांच्या बोलण्याचा ओघ आहे। आणि पोलीस फक्त पेलेट गन चालवण्यासाठी होते का? पोलीसचं काम काय होतं मग? पण प्रश्न हा देखील असतो की ज्यावेळी एखादा मोर्चा आपण ऑर्गनाइज करतो त्या ऑर्गनायझरकडे सुद्धा काही गोष्टी असतात की ज्यांची उत्तरं ऑर्गनायझर्सने द्यायची असतात। तर त्याच्यामधला एक भाग असतो की तुम्ही किती गर्दी तुमची येऊ शकते, एक साधारण अंदाज तुम्हाला द्यायचा असतो। बरं, त्या गर्दीला तुम्ही कसं नियंत्रित करू शकता? का तुम्ही तिथं मोर्चा करताय किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना घेऊन जर आपण संविधानिक पद्धतीने एखादा मोर्चा करत असू, एखादा आंदोलन करत असू, तर त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की 5 जणांपेक्षा अधिक माणसं ज्यावेळी एकत्रित येतात त्या संदर्भात पोलिसांना एक इंटिमेशन आपण देतो की अशा पद्धतीची गॅदरिंग होते आहे, असं सगळं कळवलं जातं। ते सगळे लोक म्हणत होते या लोकांना बाहेर काढा, ते आमच्या सोबतचे लोक नव्हते, ते बाहेरून पाठवण्यात लोक आलेली होती। मग त्या संदर्भातला एखादा ट्विट किंवा एखादं या संदर्भात म्हणजे आपण बघत होतो की या आंदोलनादरम्यान अनेक रील्स येत होते, मग असं रील्स आपल्याला नाही करावं असं वाटलं का? सोनम वांगचुक यांचा या आंदोलनामध्ये वापर झाला अशी एक टीका किंवा एक असं कायम बोललं जातं। क्रेडिट सगळ्यात मोठं कोणाला जातं तर या देशाच्या तरुणांनंतर सोनम सरांना जातं। गांधी परिवार किंवा त्यांचे अख्खी काँग्रेस पक्ष तुमच्याच आंदोलनावर त्यांनी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। बरं, विदारक परिस्थिती अशी आहे की मुद्दा तुमचा, तुम्हाला येऊन ते भेटले नाहीत जंतर मंतरवर, मुद्दा तुमचा घेतला, थांबले पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर, तिथे ठिय्या कर आणि मागणी कसली आहे तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। म्हणजे नेमकं चाललेलं काय होतं हाच खरा प्रश्न देशाच्या समोर पडलेला होता की आंदोलन कोण करताय आणि पोळी कोण भाजताय आणि डिमांड कसली करताय आणि लोकेशन का असं चूज केलं, का जंतर मंतरवर नाही गेले। त्यामुळे ही जी चळवळ आहे ही आता कशी मूव्ह घेते याकडे सगळ्यांचंच मला असं वाटतं की लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ही आता पॉलिटिकल होणार की केवळ चळवळीपुरती मर्यादित राहणार की केवळ विषय घेत तुम्ही आंदोलन पुढे घेऊन जाणार, नेमकं काय करणार आहात? नाही, साहजिकच आहे, ज्या प्रकारचं यश आमच्या पहिल्याच आंदोलनाला भेटलं त्यानंतर आमच्यावरची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सध्याच्या स्थितीला आम्ही जे आहे ते एक पब्लिक मूव्हमेंट म्हणूनच राहिलो पाहिजे। पण आपण बघितलं या आधी देखील जितक्या पब्लिक मूव्हमेंट झालेल्या होत्या त्यानंतर त्यांचं कन्वर्ट हे पक्षामध्ये झालेलं होतं। कसं आहे, जोपर्यंत तुम्ही सिस्टीमचा भाग होत नाही तोपर्यंत तुम्ही सिस्टीम सुधारू शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं। तर अभिजित याकडे कसं पाहिजे? नाही, ती गोष्ट खरीच आहे आणि ज्या लोकांनी पक्ष बनून जॉईन केलं त्यांनी कुठं ना कुठं गोष्टी थोड्याफार बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सध्याला आम्ही त्या स्टेजवर नाही आहे। रील्स आता बाहेर येत आहेत आणि विचारतात की हू इज दिस गर्ल,